तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि सकाळचे आता वाजलेत अराऊंड 6:15 आणि इथं जे टेम्परेचर आहे ना ते ऑलमोस्ट 11 डिग्री दाखवते. 11 पण नाही, ॲक्च्युली कमी असणार आहे हे एका दिवस अजून, पण दाखवते तेवढं. आणि मी सकाळी सकाळी एवढं निघालो आहे शूटला, म्हणजे आपल्याला जायचं आहे हडपसरला शूटला. त्याच्या आधी इथून 6:30 वाजता ऑफिसला जायचे. ऑफिसला गेल्यावर मग कालची पॅकिंग वगैरे केलेली, ती सगळं सामान वगैरे उचलायचं, मग पुढे शूटला जायचं आहे. सो चला जाऊयात. मित्रांनो, एक्झॅक्ट कितीचा कॉल टाईम होता? 6:30चा, आणि आत्ता आलेत 6:57. म्हणजे फक्त 3 मिनटं शेष राहताना मी इथं आलो आहे. आणि मला तरी नाही वाटत की थांबा एक मिनटं. हां, मला तरी नाही वाटत की अजून कोणी आले इथं. गाड्या खाली तर कोणाचीच गाडी नाही दिसली मला. शटर पण क्लोज्डच आहे. मला तरी वाटते की मीच पहिला कार्यकर्ता आहे येणारा. चला शटर ओपन करतो मी पहिले, आणि मग बाकीच्या पोरांची वाट बघतो. मित्रांनो, मला ह्यांनी 6:30चा कॉल टाईम दिला होता काल, आणि त्यातलं एक पण गाबडं इथं कोणी आलं नाही. आणि जेव्हा मी आता ग्रुपवर मेसेज केला तर मला म्हणतात की टायमिंग चेंज झालं आहे, 6:30च्या ऐवजी 7:30 टायमिंग झालं आहे. पण मला कोणी अपडेटच नाही केलं, तर मग मी आलो आता. इथं काही पर्याय नाही त्याला. बाय द वे, हे फोटोज वगैरे एडिट करत होतो थोडे मी जरा. मग फोटोज एडिट झाले, तेवढ्या ह्याच्यात काहीतरी म्हणजे टाईमपास करण्यापेक्षा काहीतरी काम झालेलं बरं आहे तेवढ्या ह्याच्यात. आता कधी येतात काय येतात बघू. ये गरीब. किती वाजलेत? 8 वाजलेत. 6:30ला मला बोलवले आणि स्वतः 8 वाजता आलाय. पण मी काय म्हणते, मला टायमिंग दिला, मी फोन केला सकाळी, मला वाटलं अहो 7:30ला ये. 7:30? 8 वाजलेत भाऊ. 8. अरे तो तरी कुठं आलाय? मेन मोरक्याच नाही आला आपला. मग मेन मोरक्याच नाही आलाय अजून. जाऊ दे. तर मित्रांनो, आता श्रेयस आलाय पलीकडच्या साईडला. हा लावून जा, लॉक लावून घ्या ना, कोण नाही ना. आणि आम्ही पण हे मॅक वगैरे घेतलं आहे आणि निघालो आहे. लाईटिंग सनलाईट पण लय भारी आलेली, म्हणजे त्या साईडला आता दिसत नाही ह्याचे तेवढे क्लिअर. पण आता माझ्या चेहऱ्यावर लाईट पडेल तेव्हा बघा. ये देखो कशी काय लाईट आहे आपली. तिकडं तो हर्षभाऊ म्हणजे श्रेयस उभा आहे, त्या साईडला त्याची गाडी आहे. आपण पण जाऊ आता, तिथं रस्ता क्रॉस करतो, जाऊ तिकडे, मग पुढे शूटला जाऊ. चलो बाय बाय. गुड मॉर्निंग ब्रोज. गुड मॉर्निंग ब्रोज. गुड मॉर्निंग ब्रोज. गुड मॉर्निंग ब्रोज. ह्याला ऑलरेडी आपली गुड मॉर्निंग करून झालेली आहे. आणि आता ॲज युजल उशीर झालेला आहे. टायमिंगमध्ये पोहोचायचं रस्त्यासारखंच. आपलं काही नाही. आपलं सगळं टाईम रस्ते. चला जातो आता एंगेजमेंटला आम्ही. बाय बाय. हॅलो बेबी. हॅलो. 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 इट्स टाइम टू ईट. पेट पूजा करने के लिए हम लोग बस. ये इडली. इडली दोन्ही, मेदू वडा दोन्ही. हां, आणि यांचं इडली वडा, मिक्स वडा. कशी प्लेट घेऊ इडली. अबे खाने दे रे. त्याच्या नाकातले केस दाखव. या ठिकाणी ज्योतिबा उद्यान काळेवाडी या ठिकाणी आम्ही सुदामाचे पोहे इथे चहा प्यायला आलो आहे. माझा चेहरा दाखवायचा तर मी त्यांचा दाखवते. ए भाऊ, गुळाचा चहा हे दिसतंय का? गुळाचं. ए फुल सांग, मी बिस्किट खाणार आहे. शेड बिस्किट खाणार आहेत. गुल का चाय. अरे ये चाय इज लव. ठीक आहे, तुला काय होतं? सो गाईज, हे आहे वेडिंगचं आपलं एंगेजमेंटचं डेकोर आजचं.
आणि इथं आपलं सगळं एडिटिंगचा सेटअप वगैरे आपण लावला आहे. यांचं पण तयारी चालू आहे शूटचं, सगळं लावून घ्यायचं इथं. सो गाईज आमचा प्लॅन चालला आहे की ब्राईडचे थोडे बाईट्स वगैरे घ्यायचे आणि ब्राईडसाठी मग इथे ही फ्रेम सेट केलेली आणि तिथं ब्राईड बसणार आहे. आता ती ब्राईड नाही, आमची ब्राईड तिथं बसणार आहे, तो नाही बसणार, तो संचित आहे. सो ब्राईड तिथं बसणार आहे, आम्ही ब्राईडचाच वेट करतो आहे. नाही सुधरेगा रे, नाही सुधरेगा, असं बघू, नाही सुधरेगा रे, नाही सुधरेगा, असं काही विषय नाही. थोडस मागे आहे संचित, तो पण हातावरती ठेव. परत एकदा समोर. मंडळी लक्ष्मीच्या रूपात आणि आज खरी सगळं घटना सगळं सगळं बदललंय आणि जुन्या काळात म्हणजे इथे बरीच जुनी माणसं आहेत, आता स्वतःला कोणी जुनं म्हणायला तयारच नाही. मित्रांनो, असं म्हणतात हे जे काका आहेत ना, हे काका मगासपासून एवढं बडबड करतात पण कोणीच ऐकत नाही त्या काकांना. मगासपासून भाषण चालू आहे. सर 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 तिकडे सर. मित्रांनो, सगळ्यात भारी गोष्टीकडे आता आम्ही चाललो आहे, ते म्हणजे आहे जेवण. अरे माहिती आहे जेवायला आलोय. उचल, युवराला पण घ्यायचं आणि श्रेयसला पण घ्यायचं. थांबा, मागे सर मागे सर मागे सर मागे सर मागे सर. हो ऐका ना, लॅपटॉपची बॅग घेतली का तुम्ही? आहे रोज नाही किंवा चला संपली. या रिॲक्शन झाली. मित्रांनो, सेम डेला फिल्म एडिट केली आणि काय ब्राईड अँड ग्रूम आता ते बघतात. लुक ॲट देअर लाईव्ह रिॲक्शन. लॅपटॉपची बॅग उचललेली बघ, काय दिली नाही, येऊ दिली ना. तर मित्रांनो, आपलं सगळं झालं शूट वगैरे आणि एडिट पण चांगलं झालं, सगळ्यांना आवडलं पण एडिट. चार्जर दे ना. कशाचं चार्जर? आफ्टर एव्हरी शूट यू शुड फर्स्ट कॉपी युअर डेटा. हे सगळ्या फोटोग्राफर लोकांचं ब्रीदवाक्य आहे. आणि एवढंच नाही तर प्रत्येक डेटाचा एक एक्स्ट्रा बॅकअप पण ठेवत चला, कारण जर अशा टाईपच्या हार्ड ड्राईव्ह असतात त्या हार्ड ड्राईव्ह पडल्यानंतर गोडा लागतो. म्हणजे डेटा लॉस झालेला आहे आमच्यासोबत आधी, त्याच्यामुळं हे सगळ्यांना एक चांगलं म्हणणं आहे. बाकी काही विषय नाही, सगळे शूट झाले, आलो ऑफिसला डेटा कॉपी करणार.
जरा काहीतरी थोडं जातो आता खाणार आणि झोपणार घरी जाऊन पहिले, कारण झोपच नाही 2 दिवस झाले. तर मित्रांनो आता झालं आहे असं की सगळं करून झाले, डेटा पण कॉपी करून झालं आहे, सगळं करून झालं आहे. आता घरी जायचं आहे. घरी जाताना फक्त आपल्याला कलेक्ट करायचं आहे, कलेक्ट नाही करायचं ॲक्च्युली, घ्यायचं आहे ब्रेड वगैरे घ्यायचं आहे. तर आता मी इथं वरच्या ऑफिसला आलो होतो, वरच्या ऑफिसला ते कार्ड रीडर वगैरे ठेवायचं. थांबा फ्लॅश लावू द्या. तर ते कार्ड रीडर वगैरे ठेवायचं, म्हणजे मॅक मागाशीच ठेवला, सेटअप केला, पण ते कार्ड रीडर बॅगेत राहायचं. परत वरती आलो, आता ते कार्ड रीडर वगैरे ठेवू आणि मग नंतर छू की डायरेक्ट घरी. मध्येच गरम होतं आहे, मध्येच थंडी वाजते. आता इथं लिफ्टमध्ये आहे, इथं ह्या बिल्डिंगमध्ये इथं गरम होते. आता खाली गेलं, खाली गेली की अशी डायरेक्ट थंडी वाजणार, खूप थंडी वाजणार रात्री. प्रोडक्टिव्ह दिवस गेला आहे आजचा खूप. आणि अजून काय म्हणू शकतो की लाईक पैसेवाला दिन काय यार, पण कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही आहे. चला आपली गाडी इथं पार्क आहे. तो गाईज आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. भेटूयात आपण, थांबा एक मिनटं, भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. आता मी जातो घरी माझ्या, तुम्ही पण झोपा. गुड नाईट, बाय बाय, सी यू ऑल.